रसिक हो, कोर्ट मार्शल मध्ये आपलं स्वागत। आज आपण एका धडाडीच्या डॅशिंग पत्रकाराला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेला आहे। तुम्हाला आठवत असेल की लोकप्रभा साप्ताहिकातून एकेकाळी आपल्या सच्चाई या सदराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारी आर्टिकल्स, लेख लिहिणारे, त्याचप्रमाणे गुन्हेगारी विश्व, पोलीस विश्व, अंडरवर्ल्ड यांचाही वेध घेणाऱ्या कव्हर स्टोरीज करणारे आणि सध्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना आज आपण इथे आमंत्रित केले आहे। संजय, कोर्ट मार्शल मध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न मी असा विचारेन संजय की 29व्या वर्षी मला वाटतं तुम्ही संपादक पदाची धुरा हाती घेतली सामनाच्या, तर इतक्या या तरुण वयामध्ये त्या संपादक पदाच्या खुर्चीवर बसताना घाम वगैरे फुटला की नाही? एकदा धाडस करायचं म्हटल्यावर घाम फुटला नाही आणि धाडस केल्याशिवाय माणसाला शिखरावर जाता येत नाही। आणि सामनासारखं दैनिक हे माझ्या प्रकृतीला मानवणारं होतं, कारण धाडस हा माझा एक स्वभाव आहे। त्यानुसार मी ते स्वीकारलं आणि स्वीकारल्यावरती मी जो माझा स्वभाव आहे लढवाया, एक म्हणतो मी की मी लढणारा माणूस आहे आणि एक दशकभर लढत राहिलो पत्रकार म्हणून सामान्य माणसासाठी, समाजातील अनेक घटकांसाठी, आणि आजही ते काम माझं चालू आहे। त्यामुळे घाम वगैरे फुटला नाही, उलट आता अनेकांना घाम फुटतो असं मला वाटतं माझ्यामुळे। म्हणजे एकूण शिवसैनिकाची अगदी पद्धत आहे तसंच तुम्ही आविर्भाव धारण केलात म्हणजे गेल्या 11 वर्षात। शिवसैनिकाचं म्हणता येणार नाही, शेवटी संताप आणि चिड या प्रत्येक माणसाला असतात आणि आपल्या अवतीभोवती जो अन्याय असतो किंवा जे काही बऱ्या वाईट गोष्टी असतात त्याच्याविषयी जर चिड येत नसेल माणसाला, संताप येत नसेल आणि आपल्या हातात जे हत्यार आहे लढण्याचं त्याचा वापर केला जात नसेल, तर मला असं वाटतं की कुठल्याही पत्रकाराने म्हणा किंवा लोकप्रतिनिधीने म्हणा किंवा ज्याच्या हातात थोडी जरी सत्ता आहे अशा व्यक्तीने म्हणा, ती जर समाजासाठी वापरली नाही आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर त्याचं व्यर्थ आहे जगणं असं मला वाटतं। संजय, तुम्ही जेव्हा बाबरी मशीद पडल्यानंतर त्यावेळेला तुम्ही लोकप्रभेत होतात आणि लोकप्रभेच्या वतीनं तुम्ही तिथे गेलात, त्यानंतर संपूर्ण घटनेचा आखोदेखा हाल पाहिलात आणि त्यावर मला वाटतं ते अत्यंत निपक्षपातीपणे कुठल्याही एक धर्माचा धार्मिक दृष्टिकोन न ठेवता असं तुम्ही लेखन केलं। आज मात्र परिस्थिती बदलली, आज तुम्ही सामनाचे संपादक आहात आणि शिवसेनेचा हिंदुत्ववादी दृष्टिकोन हा जगजाहीर आहे। तर अशा परिस्थितीत आज नेमकं जे काही मतं तुम्ही व्यक्त करताय ती तुमची मतं व्यक्त करताय की बाळासाहेबांची मतं व्यक्त करताय? प्रश्न कोड्यात टाकणारा आहे, पण मी असं म्हणतो की त्यावेळी जे मी लिहिलं त्या भूमिकेशी मी प्रामाणिक होतो आणि आज जे मी करतोय ती भूमिका सुद्धा एक लोकभावनेची भूमिका आहे। या देशातल्या बहुसंख्य लोकांच्या भावना मी मांडतोय आणि बाळासाहेब ठाकरेची भूमिका मांडतायत त्यात फार फार गैर असं मला वाटत नाही, कारण शेवटी या देशातल्या बहुसंख्य भावनांचं प्रतिबिंब ते पाडत असतील त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या राजकारणातून, आणि थोडंफार मी त्यांना सहाय्य करतोय। मी काय फार धर्मांध माणूस आहे असातला भाग नाहीये, पण शेवटी ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच्याबरोबर राहणं हे माझं काम आहे, ते मी करतोय। तुमच्यातला जो एक पत्रकार आहे, आता तुम्ही संपादक पदाच्या खुर्चीवर बसलेले आहात, तेव्हा पत्रकार काही ठिकाणी असा अन्याय दिसल्यानंतर असं उसळी घेतो का, धावावंसं वाटतं का तिकडं, आणि असं काही घडतं का कधी? शेवटी संपादक हा पत्रकारच असतो, जो पत्रकार नसतो संपादक होऊ शकत नाही। आणि आजही मला अशा अनेक घटना जेव्हा घडतात, देशात घडतात, देशाबाहेर घडतात, तेव्हा मला असं वाटतं की आपण तिथे पोहोचायला पाहिजे, पण संपादक म्हणून जी थोडीफार बंधनं असतात, जी वेगळी भूमिका मला करावी लागते, ती भूमिका करून मी माझ्या सहकार्याने तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि मला असं वाटतं की ते सुद्धा माझं काम आहे, लोकांना जास्तीत जास्त चांगली माहिती देणं, आखोदेखा हाल देणं, ऑन द स्पॉट जाऊन रिपोर्टिंग करायला आमच्या लोकांना भाग पाडणं हे मी करत असतो। जे मी पूर्वी केलं ते आता माझ्या सहकार्यांना करायला सांगतो। म्हणजे तुमच्यातला जो शोधपत्रकारिताचा म्हणजे एकूण एखाद्या घटनेचा वेध घेणारा जो पत्रकार आहे तो त्याला कधीतरी वाटतं की अरे आपण जर गेलो असतो तर काहीतरी आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने ही स्टोरी केली असते, असं वाटतं का कधी? असं वाटतं, पण मी आमच्या लोकांना पाठवण्यापूर्वी त्यांना तशा सूचना देऊन ठेवतो की आपल्याला नक्की काय हवंय आणि काय घडू शकतं। ही एक वेध घेण्याची थोडीशी एक माझी पहिल्यापासून अभ्यासाची जी सवय आहे, तर त्याचा मला उपयोग होतो की नक्की काय घडू शकेल आणि काय काय घडण्याची शक्यता असतात। एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून लोकांचा तिसरा डोळा आपल्याला सतत उघडा ठेवावा लागतो, त्यानुसार काम करतो। जिथे शक्य असेल तिकडे मी पोहोचण्याचा प्रयत्न करतो किंवा माझे सहकारी यशस्वी होतील त्या जागेवर जाऊन, तसे मी सतत प्रयत्न करत असतो।
थोडं तुमच्या आपण लोकप्रभेच्या दिवसाकडे आणि हल्ली अलीकडे पण आपल्याला बघता येईल की तुमच्या सच्चाई या सदरातून देखील एक अन्यायाविरुद्ध जी एक प्रखर आणि एक जोरदार अशी भूमिका आहे ती मांडण्याचा तुमचा मला नेहमी प्रयत्न दिसतो. तर या संपूर्ण लिखाणामध्ये कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की जास्त म्हणजे सनसनाटी लिहिण्याकडे एकूण ह्याचा रोख असतो या लिखाणाचा? पटकन ते हेडलाईन्स बघितल्यानंतर लोकांनी तो पेपर उचलावा, वाचावा, अन्याय म्हणजे जास्त सनसनाटी जास्त असते का? कसं असतं की अन्याय हा जो प्रकार असतो ही वेदना असते. यात खळबळ किंवा सनसनाटी असं काही नसतं. आणि आज तुम्ही पाहाल की आपल्या अवतीभोवती फक्त अन्यायच आहे आणि तो अन्याय विविध मार्गाचा आहे. भ्रष्टाचार असेल, सामाजिक जातीयता असेल, धार्मिकता असेल, त्यानंतर मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाचा आवाज कोणीही उठवत नाही आणि तो ज्या प्रकारे उठवायला पाहिजे त्या ताकदीनं ते शब्द वापरले जात नाहीत. जर राज्यकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी माझ्या शब्दांचा आक्रमकतेने वापर केला तर ती खळबळजनक त्याला म्हणता येणार नाही. म्हणजे झोडपण्यासाठी म्हणायचं का? झोडपणासाठी त्याहून सुद्धा म्हणता येणार नाही. झोडपणं कोणाला असतं? झोडपणं म्हणजे शेवटी जो अत्याचार करतो, जो अन्याय करतो, त्याला जी भाषा समजेल तीच भाषा वापरावी लागते. जर तुम्ही एखाद्या माणसाने खून केलाय आणि त्याला तुम्ही चहाला बसवाल समोर आणि त्याला तुम्ही विनंती कराल, एखाद्या महिलेवरती अत्याचार केला आणि तुम्ही त्याला प्रेमानं समजून सांगाल, ती पत्रकारिता मानत नाही मी. संजय, असंख्य मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाविषयी एक तऱ्हेचं फॅसिनेशन आहे, कमालीचं आकर्षण आहे, एक गूढ आकर्षण असंही आपण या गोष्टीचं वर्णन करू शकतो. मला वाटतं की कार्यकारी संपादक या नात्यानं मला वाटतं रोज तुमचं बाळासाहेबांशी बोलणं होत असणार, बऱ्याचदा भेटीगाठी होत असणार. तुम्हाला बाळासाहेब उमजलेत का? बाळासाहेब समजलेत का? मी एक दशकभर त्यांच्याबरोबर काम करतोय, प्रत्यक्ष त्यांचा संपादक म्हणूनच. त्यांचे विचार मी अनेकदा प्रकट करत असतो, संपादकीयातून, स्तंभातून, वृत्तपत्रातून. आणि इतका मोठा महान द्रष्टा नेता समजून घेतल्याशिवाय मला हे त्यांचे विचार मांडणं, लिहिणं शक्य नाही. एक माणूस म्हणून ते फारच महान आहेत, राजकारणी म्हणून द्रष्टे आहेत. आणि इतका मोठा संघटना, इतका मोठा पसारा सांभाळणं, ह्यामागे नक्कीच त्यांच्यात एक आत्मिक शक्ती आहे. आणि त्यांच्या विचारात मी नेहमी पाहतो की त्यांच्या विचारात, त्यांच्या शब्दात एक ताकद अशी की त्या शब्दातून हुतात्मे निर्माण होतात, लढवय्ये निर्माण होतात. आणि अशी माणसं शतकातून फार कमी जन्माला येतात, हे माझं काय म्हणणं आहे. त्यांच्याशी राजकीय मतभेद असताना सुद्धा अनेक लोक त्यांचं कौतुक का करतात किंवा त्यांच्यावर उसंपून का राहतात, ह्याचं कारण म्हणजे विश्वास. आणि आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या जवळच्या माणसांना त्यांचे गुन्हे पोटात घालून ते पुढे जात असतात अनेकदा. एखाद्या घटनेवर बाळासाहेबांचं नेमकं भाष्य काय असेल याविषयी लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची अशी द्विधा मनस्थिती असते. काय नेमकी प्रतिक्रिया बाळासाहेब व्यक्त करतील? तुम्हाला या प्रतिक्रियेचा अंदाज नेहमी देता येतो का? अनेकदा येतो, कारण बाळासाहेब ठाकरे समजायला तसे फार सोपे आहेत. त्यांची भूमिका परखड ठाम असते, ते भूमिका बदलत नाहीत. जसे त्याला मी एकवचनी म्हणतो की तुम्ही त्यांची 10 वर्षापूर्वीची मतं पहा आणि आताची मतं पहा, त्या मतामध्ये अजिबात फरक नाही. मराठी माणसाचा विषय त्यांनी सुरू केला, पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी हिंदुत्वाचा विषय मांडला होता आणि आज ते हिंदुत्व घेऊन पुढे निघालेले आहेत. त्याच्यामुळे हिंदुत्वाच्या प्रश्नावर किंवा मराठी माणसाच्या प्रश्नावर, महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांनी कधीही दुटप्पी आणि ढोंगी भूमिका घेतलेली नाही, हा माझा अनुभव आहे. शिवसेनेचं हे मुखपत्र असल्यामुळे सामन्यात काय छापून येतं किंवा सामन्यात आपलं काहीतरी छापून आलं पाहिजे असं अनेकांना वाटत असणार. आणि आता एक शिवसेना प्रमुख किंवा वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून बाळासाहेब आहेतच, पण त्याविषयी त्या व्यतिरिक्त इतरही शिवसेनेमध्ये अनेक सत्ता केंद्र आहेत, अनेक बडे बडे नेते आहेत शिवसेनेमध्ये. तर आमचं हे छापून का आलं नाही किंवा मग त्यांचं काही त्यांच्या मनामध्ये जो एक संघर्ष चालू असतो की आपलं शिवसेनेत छापून का येत नाही, अशा तऱ्हेच्या अनेक सत्ता केंद्रामध्ये कधी द्विधा मनस्थिती तुमची होते का? सामना हे शिवसेनेत सत्ता केंद्र आहे असं मानत नाही मी. अलीकडच्या काळात तर ते शिवसेनेचं मुखपत्र आहे असं देखील मी फार मानत नाही. ते एक वृत्तपत्र आहे, बाळासाहेब ठाकरे त्याचे संपादक आहेत. आणि आज तुम्ही पाहाल की या महाराष्ट्रातील नव्हे देशातली अनेक वृत्तपत्र राजकारण्यांच्या मालकीची आहेत, उद्योगपतींच्या मालकीची आहेत.
पत्र असतील तर सामना सुद्धा वृत्तपत्रच आहे. आणि सत्ता केंद्र हे शेवटी ठरवायचं कोणी ते आहे की नाही, शिवसेनेचं नाही. बाळासाहेब ठाकरे संपादक आहेत, मी कार्यकारी संपादक आहे आणि वाचकांना जे हवंय ते मी देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी ठाकरे संपादक असल्यामुळे त्यांचे विचार त्यात येतात. नाही, पण इतरांचा काही हस्तक्षेप आला की हे छापून येऊ नये, हे कशाला हस्तक्षेप छापलं? तुम्ही सहन कराल किती कराल त्याच्यावर ते अवलंबून असतं. तुम्ही एकदा संधी दिलीत बोट पकडायची की लोक डोक्यावर बसतात. आपण त्यांना बोट पकडायची संधी द्यायला नाही पाहिजे. मग तशी तुम्ही संधी मी संधी देत नाही. मी स्वतः माझ्या भूमिकेशी प्रामाणिक आहे संपादक म्हणून. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे संपादक आहेत ते सुद्धा फार हस्तक्षेप खपवून घेत नाहीत दैनिकात. अलीकडच्या काळामध्ये आता उत्तराधिकारी म्हणून बाळासाहेबांनी जवळजवळ उद्धव ठाकरे यांची निवड केल्याचं चित्र दिसतंय. तर अर्थात बाळासाहेब एकीकडे संपादक, पुन्हा उद्धव ठाकरे ज्यांनी आता संपूर्ण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. तर अशामध्ये नेमकं बाळासाहेबांचं म्हणणं ऐकावं की उद्धवजींचं ऐकावं, अशा तऱ्हेचं कधी द्विधा मनस्थिती नाही, तुमची होती? द्विधा होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. हं, शेवटी बाळासाहेब ठाकरे ही सुपर पॉवर आहे. हं, राजकारणात असेल हं, मग ते राजकारण शिवसेनेतलं असो किंवा शिवसेनेच्या बाहेरचं असो, महाराष्ट्रात त्यांचा शब्द प्रमाण आहे. हं. आणि सामनात सुद्धा म्हणाल तुम्ही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुरतच तो शब्द प्रमाण मानला जातो. आणि द्विधा मनस्थिती माझी कधी होत नाही. एकदा एखादी गोष्ट जर करायची नसेल तर मी ठामपणे सांगतो हे बरोबर नाही, हे आपल्याला परवडणारं नाही आहे. आणि तेवढं स्वातंत्र्य मला आहे, बाळासाहेबांनी दिलेलं आहे. काळाच्या ओघामध्ये सामनासारखं वृत्तपत्र जे आहे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केवळ शिवसैनिक हे त्याचे वाचक न राहता इतरही अनेकांना हे वृत्तपत्र वाचण्याला आपण उद्युक्त करावं, म्हणजेच हे काळाच्या ओघामध्ये टिकू शकेल, असं एकूण चित्र आपल्याला पक्षीय वृत्तपत्रांकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर दिसतं. तर तशा दृष्टीनं मगाशी तुम्ही या विषयाला थोडाफार स्पर्श केलात, तर तशा दृष्टीने तुमचा काही प्रयत्न होतोय का सामनामध्ये? प्रयत्न झालेलाच आहे. तुम्ही जर सामना अलीकडे पाहाल हं, तर तुम्हाला पूर्णपणे सामना हा इतर वृत्तपत्रांच्या स्पर्धेत फार पुढे गेलेला आहे दिसून येईल. हं, आणि एक पहा तुम्ही प्रदीपजी की आज या देशामध्ये असंख्य पक्ष आहेत, असंख्य बलाढ्य नेते आहेत आणि प्रत्येक पक्षाचं काही ना काहीतरी मुखपत्र आहे. हं, असे किती मुखपत्र तुम्हाला माहिती आहेत? असे किती मुखपत्र चाललेली आहेत? त्याला सामना का अपवाद आहे? कारण सामना फक्त शिवसेनेचं नाही आहे, सामना मराठी माणसाचा आहे, वाचकांचा आहे. आणि वाचक ज्या दैनिकावर प्रेम करतात, डोक्यावर घेतात, त्याला भविष्य असतंच. आणि शेवटी चळवळ आहे. सामना हे चळवळीतून उभं राहिलेलं दैनिक आहे. जोपर्यंत ते चळवळ आहे तोपर्यंत दैनिक हे उभंच राहणार. म्हणजे एक तर तुम्ही हे निश्चित केलं की सामनाचं संपादकत्व तुम्ही स्वीकारलंय, ती म्हणजे सोनेरी पिंजऱ्यातली पत्रकारिता नाही, कारण तुम्हाला बरीचशी मोकळीक दिलेली आहे. आणि मग अशा तऱ्हेनं काय तुम्ही नेमके प्रयत्न करताय की सर्वसामान्य वाचकाला देखील सामनाकडे आकृष्ट करता येईल, हे तुम्ही सांगितले, एकूण एक त्याची फिलॉसॉफी सांगितली. पण नेमकेपणानं जर तुम्ही सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? शेवटी लोकांच्या प्रश्नावर जसं राजकारण उभं राहतं तसं लोकांच्या प्रश्नावर दैनिक उभं राहतं. तुम्ही कितीही त्याला रंगरूप दिलं, तुम्ही त्याला पुरवण्या दिल्यात, रंग बदललेत, कागद चकचकीत वापरलात, पण तुमच्या शब्दात दम नसेल आणि विचारात ताकद नसेल तर दैनिक फार काळ टिकत नाही, वृत्तपत्र फार काळ टिकत नाही. हा इतिहास आहे. आणि मला असं वाटतं की सामना लोकभावनेबरोबर आहे. लोकांना जे हवंय, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना जे हवंय, विचारवंतांना जे हवंय, सामान्य माणसाला जे हवंय, समाजातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना जे हवंय ते सामना देत असतं. आणि सर्व थरातला वाचक सामनाकडे आज आकर्षित झालेला आहे. संजय, यानंतरचा अगदी कळीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. दोपहर का सामनाचे संपादक संजय निरुपम हळूहळू राजकारणात गेले. प्रीतिश नंदी सारखे एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या देशातले तेही राजकारणात गेले, म्हणजे शिवसेनेत आले. तुम्ही राजकारणात केव्हा जाणार? म्हणजे शिवसेनेचं काही आमदार पद किंवा? तुम्ही असं थेट काय विचारता की तुम्ही गटारात केव्हा उडी टाकणार? अच्छा, बापरे. म्हणजे त्या या ऐकून या हे पहा की राजकारणात गेल्यावरच प्रश्न सुटतात हा जो एक भ्रम आहे त्या भ्रमात मी कधीच राहिलो नाही. वृत्तपत्रासारखं दुसरं लोकांचं प्रश्न सोडवायला आणि आपल्या अवतीभोवतीचा अन्याय दूर करणारं दुसरं माध्यम नाहीये. आज संपादक म्हणून जी ताकद आपण निर्माण करतो आपल्या लिखाणावर
ती राजकारणी कधीच करू शकणार नाहीत. म्हणजे आणि राजकारणी हे लोकांच्या मनातून उतरलेले आहेत, हळूहळू उतरत, आणि पैशाचं राजकारण फार झालेलं आहे. त्या राजकारणामध्ये आपण कितपत टिकू शकतो? सामान्य माणसाचा प्रश्न घेऊन जो एक पत्रकार उभा राहतो तेव्हा तो पैशाच्या महापुरात वाहून जातो. अनेकदा या भ्रष्टाचारात त्याच्यात अनेक चांगले लोक आले आणि वाहून गेले. म्हणजे आम्ही राजकारणात अजिबात जाणार नाही, हे 2002 मधलं तुमचं वक्तव्य आम्ही चिरकालीन आहे असं म्हणायचं का? राजकारणात जाणार की नाही यापेक्षा आज संपादक म्हणून प्रत्येक संपादक हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणच करीत असतो. पडद्यामागून वृत्तपत्रातून त्यांची मतं ठरलेली असतात. पण तुम्हाला तशी विचारणा तर झाली असेलच. तुम्हाला कधी विचारण्यात आलं होतं का? मी राजकारणात येऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतील. पण तशी विचारणा झाली नाही. आणि हा तुमचा विचार जो आहे तो ठाम. होय. संजय, एक पत्रकार म्हणून तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बरीच स्थित्यंतर पाहिली आहेत आणि पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण देशभर देखील हिंडलेला आहात. मला एक तुमचा लेख आठवतो की बिहारमध्ये तुम्ही जेव्हा बूथ कॅप्चरिंग इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला तुम्ही गेला होतात, तेव्हा बूथ कॅप्चरिंग तुम्ही प्रत्यक्ष बघितलं आणि त्यावर तुम्ही बरंच एक घणाघाती आणि असं स्फोटक असं लिखाण केलं. आणि आता तुम्ही महाराष्ट्रातलं राजकारण देखील अनेक वर्ष पाहत आहात. तर हे बिहारमध्ये नेमकं तुम्ही काय पाहिलं आणि बिहार आणि महाराष्ट्रातलं एकूण जे एक राजकारण आहे किंवा राजकारणाची परिस्थिती आहे किंवा एकूण सामाजिक परिस्थिती आहे, यातली जर तुलना करायची म्हटली तर तुम्ही काय म्हणाल? बिहारची तुलना महाराष्ट्राशी होऊ शकत नाही. महाराष्ट्र तसं फार प्रगत राज्य आहे. त्याला एक वारसा आहे, परंपरा आहे, इतिहास आहे, आणि शेवटी संस्कार आणि सुसंस्कृतपणा हा जो महाराष्ट्राला वारशानं लाभलेला आहे तो तर पुसला जाणार नाही. जर तुम्हाला महाराष्ट्राशी तुलना बिहारची करायची असेल, तुम्हाला सर्वप्रथम मुख्यमंत्रीपदी लालू यादवांना आणावं लागेल, राबडी देवींना आणावं लागेल. तिकडे ज्या प्रकारे राजकारणी आणि गुन्हेगारी यांचे जे काही सोटे लोट आहे ते आणावं लागेल. तिकडे मी जेव्हा पाहिलं तेव्हा प्रचंड पराकोटीला पोचलेला जातीयता, वर्गकलह, त्यानंतर माफिया टोळ्यांमधला आपापसातला संघर्ष, त्यातलं राजकारण. आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा निवडणुका सुरू होत्या आणि आम्हाला बूथ कॅप्चरिंग हा प्रकार तिथे जो चालतो तो पाहायचा होता, कसा चालतो. त्यानंतर आरा नावाच्या एका जिल्ह्यात आम्ही तिथे पोहोचलो बूथ कॅप्चरिंग कसं होतं पाहण्यासाठी. आम्हाला सांगितलं की इथे अमुक अमुक वेळेला बूथ कॅप्चरिंग होणार आहे. हे तिथे आम्हाला सांगण्यात आलं पोलिसांकडूनच. आम्ही तिथे जेव्हा पोहोचलो तेव्हा नेमकं 9:30 नंतर तिथे 2 गँग्स आल्या बंदुका घेऊन. त्यांनी गोळीबार सुरू केला, बूथ ताब्यात घेतले आणि संपूर्ण त्यांनी त्या मतपत्रिकांवर शिक्के मारले तिथे हवे तिथे, ते मतपेट्यात टाकले आणि ते रवाना झाले बाहेर. त्यानंतर आम्ही तिथे गेलो, आमच्या समोर सगळं चाललं होतं. माझ्यावर प्रदीप वर्मा होते आणि आम्ही त्या सर्व मतपत्रिका ताब्यात घेतल्या. ती प्रॉपर्टी होती आमच्या दृष्टीनं फार, आणि मुंबईला घेऊन जावं छापलं ते सगळं. आणि नंतर बिहारमध्ये जे माफियागिरी आम्ही पाहिली त्याच्यावरती मी एक 10 भागात मालिका लिहिली होती, ती सुद्धा फार गाजली. त्याच्यापुढे मुंबईचं गँगवॉर अंडरवर्ल्ड काहीच नाही. मराठी भाषा याच्याविषयी बरीच सगळीकडे आता मराठी भाषा तरणार की नाही, मराठी भाषा जगणार की नाही, अशा तऱ्हेची बरीच ओरड सगळीकडे आपल्याला ऐकायला मिळते. त्यावर तुमचं एक मराठी माणसाच्या मनाचा वेध घेणारं किंवा मराठी माणसाच्या मनाची जपणूक करणारं असं जे एक पक्षीय मुखपत्र आहे त्याचे संपादक या नात्यानं तुम्ही एकूण या परिस्थितीविषयी आजच्या घटकेला काय म्हणाल? बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली ती मराठी माणसासाठीच, आणि मी स्वतः त्यांच्याकडे आकर्षित झालो ते त्याच भावनेतून. पण शेवटी मराठी भाषा टिकवायची कोणी, ही प्रत्येक मराठी माणसानं टिकवायला पाहिजे. सुरुवात स्वतःपासून करा. मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घातलं, इतर लोक घालतात का? नाही. मग तुम्ही ज्यांची मुलं किंवा ज्यांची घरातले सर्व लहान सहान जे काही मुलं आहेत ते कॉन्व्हेंटमध्ये शिकणार, परदेशात शिकणार, आणि तुम्ही मराठी भाषेविषयी ओरड करणार, हे काय मला पटत नाही. तुम्ही तुमच्या मुलांना मराठीत शिकवा, त्यांना इंग्रजीचं चांगलं ज्ञान द्या. शेवटी ज्ञानभाषा आहे मान्य आहे, पण तुम्ही मातृभाषेतून सुद्धा ज्ञान देऊ शकता, शिक्षण घेऊ शकता. साधारण एक प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेतून द्या. आणि मराठी भाषा मरणार नाही. शेवटी मराठी भाषेचा वारसा हा फार मोठा आहे, आणि जोपर्यंत मराठी भाषेवर प्रेम करणारा वर्ग आहे तोपर्यंत नाही मरणार. मराठी भाषेला काही मरण नाही.
संपादक हा अभिनेत्यासारखाच खूप व्यस्त असतो. म्हणजे रात्री किती वाजता घरी पोहोचेल याची निश्चिती नसते. तर त्या तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमच्या गृह खात्याकडून काही तक्रारी वगैरे सारख्या चालू असतात का? तक्रारी असू शकत नाहीत, कारण जो काय मी एक व्यवसाय म्हणा किंवा एक व्रत स्वीकारलेला आहे ते असं आहे की शेवटी लोकांना मला वेळ द्यावा लागतो. वृत्तपत्र आहे, 24 तास त्या भट्टीच्या शेजारी आपण राहू तेव्हाच ती भट्टी पेटलेली राहील. ती जर भट्टी विझली, शेवटी सामना हा एक अग्निकुंड आहे बरोबर. आणि त्या सतत संविधा टाकावी लागत असते आम्हाला. पण तुमचं जे कुटुंब आहे त्याची थोडक्यात आम्हाला काही माहिती तुम्ही देऊ शकाल का? म्हणजे कुटुंब म्हणजे आजही मी माझे 3 भाऊ आहेत, आई, आमची जॉईंट फॅमिली अजूनही आहे. या काळामध्ये आम्ही सर्व एकत्रच राहतो. किती कुटुंब म्हणजे किती माणसं आहेत एका घरामध्ये पूर्णपणे? 14-15 लोक आहेत. आजही आम्ही एकत्र राहतो, एकाच घरात राहतो. माझी पत्नी आहे, ती शिक्षिका आहे, मुलांना म्हणजे शाळेत शिकवते. 2 लहान मुली आहेत आणि त्या मराठी शाळेत शिकतात, मराठी माध्यमातून शिकतात. मग त्यांच्याकरता वेळ केव्हा देता तुम्ही? जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी त्यांच्यासाठीच वेळ देतो. आणि इतर जे काय उद्योग चालतात पत्रकारांचे, कार्यालय सुटल्यावर किंवा काम संपल्यावर किंवा कुठे कार्यक्रमांना जाणं, फार पार्ट्यांना जाणं किंवा जास्तीत जास्त सभा समारंभाला जाणं ते मी टाळतो. आणि एकदा माझं स्वतःचं काम संपलं संपादक म्हणून, पत्रकार म्हणून, तर मी सरळ घरीच जातो. मी अधेमध्ये कुठे थांबत नाही. पण मुलींची परीक्षा जवळ आल्यानंतर कधी म्हणतात का बाबा आमचा? नाही, ती त्यांची तशी अपेक्षा सुद्धा नाहीये, त्यांना सवय सुद्धा नाहीये. आणि एक छोटासा शेवटचा प्रश्न असा विचारेन की तुम्हाला संपादकांनी 4 भिंतीमध्ये आपल्या केबिनमध्ये बसून संपादकत्व करावं का लोकांच्या मध्ये जास्तीत जास्त मिसळण्याचा प्रयत्न करावा, त्यांच्या समस्या जाणाव्यात, सभा समारंभांना जावं? तुमची भूमिका काय? माझी भूमिका अशी आहे की मी लोकांना जास्तीत जास्त भेटतो, पण बाहेर जाऊन भेटतो असं नाही, क्वचित भेटतो. मी सकाळी जेव्हा कार्यालयात येतो तेव्हा लोकांची गर्दी असते, त्यांना भेटतो. मला येणारा दरबार असतो का? दरबार नसतो. लोक प्रश्न घेऊन येतात. संपादक असतो, दैनिक आहे सामनासारखं, त्यातून एखादी ओळ यावी असं वाटतं, अनेकांना मी लिहावं असं वाटतं. सामन्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी भेटतो. अनेकदा बाळासाहेब काही लोक पाठवतात, त्यांच्याकडे ते लोक येतात काही प्रश्न घेऊन, तर ते माझ्याकडे पाठवतात, त्यांचंही मी ऐकतो. लोकांचे प्रश्न ऐकणं हा माझा छंद आहे. रसिक हो, आजच्या कोर्ट मार्शलमध्ये आपण डॅशिंग पत्रकार संजय राऊत यांच्याशी मी जी केलेली बातचीत आहे ती पाहिली असेल, ऐकली असेल. अर्थातच कोर्ट मार्शलच्या आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे एखाद्या व्यक्तीविषयीचं मत ठरवण्याचा अधिकार हा आहे तुमच्या हातातच. धन्यवाद संजय, कोर्ट मार्शलमध्ये आल्याबद्दल.